एक सांगतो दळवी, आत्तापर्यंत माझ्या गॅरेजमध्ये जितके मेकॅनिक आले त्यांनी फक्त मी नेमून दिलेली कामं आणि पगारासाठी नोकरी केली. पण वहिनी, दळवी आल्यानंतर मला आणि माझ्या स्टाफला जीव ओतून काम करणं म्हणजे काय याचा प्रत्यय आला. दळवी, आता मी जे काही करणार आहे ते माझं कर्तव्य आहे. ऐका, ही आपल्या गॅरेजची चावी, हे आता तुमच्याकडे ठेवा. साहेब पण घ्या, पण घ्या दळवी, घ्या. डुप्लिकेट आहेत त्या, असू द्या तुमच्याकडे. आता तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही गॅरेजमध्ये या, काम करा. काम संपलं की निघून जा. तुम्हाला मी कधीही अडवणार नाही आणि कुठलाही प्रश्नही विचारणार नाही. कारण मला खात्री आहे, तुम्ही वेळेत जरी तडजोड करून मागितली असलीत ना, तरी कामात आणि कामाच्या दर्जात कोणतीही तडजोड करणार नाहीत. ते नेहमीप्रमाणे उच्च दर्जाचंच असेल. साहेब, इतका विश्वास टाकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नाही नाही दळवी, मी तुमच्यावर विश्वास टाकलेला नाहीये. हा विश्वास तुम्ही तुमचा स्वतःहून कमवलेला आहे. अशा चाव्या मी कोणाला देत नसतो. दादा, खरं सांगू, हा विषय तुमच्याकडे कसा काढायचा यांना कळत नव्हतो. म्हणजे थोडे घाबरलोच होतो आम्ही. माहित नव्हतं ना तुम्ही काय म्हणाल, पण तुम्ही तर अगदी सगळं सोपंच करून टाकलात हो. तुमचे खूप खूप आभार, खरंच. नाही नाही, निघालात कुठे? बसा ना, चहा आणते. नाही वहिनी, चहा नको, खरंच नको, बाकी काही नको. मी फक्त चौकशी करण्यासाठी आलो होतो वहिनी. काहीतरीच नाही, काळजी घ्या. आणि दळवी, कधी काही लागलं तरी सांगा. नक्की साहेब. येतो मी. पुन्हा एकदा धन्यवाद. या साहेब.